आवाज सर्व जनतेचा, भरोसा झुंजार केसरीचा. झुंजार केसरी न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. माझं नाव डॉक्टर शरद दगडू देशमुख. मी रिटायर्ड आरोग्य अधिकारी संभाजी ब्रिगेड या शाखेमध्ये गेले काही बरेच महिने मी तिथं लोकसेवा म्हणजेच काय, तिथे मोफत दवाखाना चालवत आहे. आणि तसं म्हटलं तर कारण काय असावं की मी राजकारणात येण्यासाठी माझी काही मुद्दे आहेत. एकतर सर्वसामान्य माणूस महागाईनं होरपळलेला आहे. दुसरा मुद्दा असा असेल की भ्रष्टाचारानं माणूस इथे अक्षरशः गलित गात्र झालेला आहे. भ्रष्टाचार कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये जर गेलो तर फाईल हलवण्यासाठी किंवा आपलं काम करून घेण्यासाठी तुम्हाला टेबला खालून पैसे दिल्याशिवाय कोणाची कामं होत नाही. महागाईचा मुद्दा आता जर घेतला, 2014ला जो गॅस सिलेंडरचा दर होता ते 400 ते आता 64 झालेला आहे. आज मी जी डॉक्टर असल्यामुळे मला औषधांचे दरही मला कळत आहेत. मी सध्या जेलुसिल तुम्हाला सांगतो, जी गोळी जेलुसिल 10 रुपयामध्ये मिळायची ती आता गेली 20 ते 25 रुपयामध्ये. आणि त्या जेलुसिलचा आकारही कमी केलेला आहे. स्टॅम्प पेपर जे मिळतात ते 100 रुपयामध्ये. त्या स्टॅम्प पेपरचा किंमत आता 500 रुपयेशिवाय नाही. आणि आता काही लोक माझी लाडकी बहीण म्हणून त्या लाडकी बहिणीला काही आमिष देत आहेत म्हणजे काय 1500 देत आहेत. तर 1500 ते सांगतात आमचं घर चालवत नाही. काही माझ्या लाडक्या बहिणी म्हणतायत की आम्हाला आमिषही नको आहे. पण हे 1500 रुपये जे देत आहेत ते कोणी कोणाच्या पॉकेटमधलं देत नाही. ते लोकांचाच पैसा घ्यायचा, तिकडून घ्यायचा आणि तिकडे द्यायचा. उदाहरणार्थ ज्यावेळेस लाडकी बहिणी त्यांनी योजना आणली अंमलात, त्याचवेळी मला वाटते त्या आठवड्यामध्ये 100 रुपयेचा स्टॅम्प पेपर 500 रुपयामध्ये झाला. आणि अशा प्रकारे महागाई वाढवून आपल्या नावावर लोकांना काय काय आम्ही देतो हे खपवण्याचे हे खोटं कारस्थान रचलेलं आहे. आणि त्या माध्यमातून असं त्यांचा एक समज झालेला आहे. तो गैरसमज पण असू शकतो आणि तो गैरसमज आहे हे आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना बरोबर जाणवेल. कारण स्त्रिया एवढ्या आता पूर्वीसारख्या असमंजस राहिलेल्या नाही आहेत. त्यांना आता सगळं डे टू डे मध्ये काय घडतं, काय कुठे कोण फसवतंय ते आता एज्युकेटेड स्त्रिया झाल्यामुळे किंवा शिकल्यामुळे त्यांना कुठे काय कसे निर्णय घ्यायचे हे कोणीही सांगण्याची आता गरज उरलेली नाही आहे. आता शिक्षणाचा जर मुद्दा जर उचलला आपण, जवळजवळ 14,000 म्युन्सिपाल्टी गव्हर्नमेंटच्या शाळा यांनी लॉक केलेल्या आहेत. मग गरिबांनी शिक्षणाला जायचं कुठे, गरिबांच्या मुलांनी शिक्षणासाठी जायचं कुठे. मला वाटतं एक प्रकारे गरिबांच्या शिक्षणाला यांनी प्रतिबंधच केलेला आहे. प्रतिबंध करून फक्त त्यांचीच मुलं हे कशी उच्च शिक्षित होतील, उच्च शिक्षित होऊन कसे मोठमोठ्या पदावर जातील, अशा प्रकारचं ह्या लोकांकडून मार्गदर्शन होते आणि लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जाते. त्यांची मुलं जर पाहिली, मी कुठल्या पक्षाचं वैयक्तिक नाव घेऊ इच्छित नाही, कारण तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात की मला कुठल्या पक्षाकडे बोट दाखवायचं आहे. की ह्या पक्ष आल्यानंतर त्यांनी धर्माधर्मात तेढ लावली, तर जातीमध्ये परत भेद निर्माण केले. आणि अशा प्रकारचं मुस्लिम हिंदू हे धर्म जे पूर्वी गेले होते याचाच अर्थ मनुवाद त्यांना पुन्हा आणायचा आहे. त्यांना आंबेडकरवाद नको आहे. आंबेडकर पाहिजे त्यांना, पण आंबेडकरवाद नको आहे त्यांना शिवशाही नको आहे त्यांना मनुवाद पाहिजे. शिवशाही त्यांना फोडून त्यांना पुन्हा त्यांची जी पेशवाई परत आणायची आहे. आणि जर पेशवाई जर आणली ना तर पुन्हा महाराष्ट्राचे काय होईल तुम्हीच कल्पना करा. आपल्या महाराष्ट्रातील सगळे उद्योगधंदे महाराष्ट्रातून शेजारच्या गुजरातच्या राज्यात सगळे उचलून नेले. मग माझ्या महाराष्ट्रातली जी शिकलेली मुलं आहेत त्यांच्या पोटाचा प्रश्न कोण सोडवणार. तर ह्या खरं तर शून्य मतदारांनी याचा विचार करून आपल्याला कोण घातक आहे आणि कोण पोषक आहे याचा विचार करून विधानसभेमध्ये सुशिक्षित तुमचा विचार करणारा उमेदवार
पाठवण्याची सोय करावी. तर ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात तेव्हा बरोबरच आहे, पण म्हणजे तुम्ही जर निवडून आलात तर नक्की तुमचं फ्युचर प्लॅन काय आहे? म्हणजे नवी मुंबईसाठी तुम्ही काय करू इच्छिता असं? नव्या मुंबईला तसे म्हटलं तर भेडसावणारे प्रश्न बरेच आहेत. उदाहरणार्थ पार्किंगचा प्रश्न इकडे फार आहे, फार मोठा पार्किंगचा प्रश्न आहे. आणि हे मला याच्याबद्दल आलं लक्षात का बोलण्याची काही गरज नाही, कारण प्रत्येकाकडे आता व्हेकल्स आहेत. आणि जिथे 1 माळ्याची घरं होती, ग्राउंड फ्लोअरची घरं होती, तिथे 4-4 माळ्याची घरं झाल्यामुळे लोकसंख्या वाढली. त्याच्याबरोबर वाहनं आल्यानंतर 2 व्हीलर्स आल्या, 4 व्हीलर्स आल्या आणि पार्किंगचा प्रचंड प्रश्न आहे. इथे नव्या मुंबईमध्ये दुसरा प्रश्न असा आहे की रहदारीचा उड्डाणपूल फारच कमी असल्यामुळे जिथे जिथे खरंच उड्डाणपुलाची गरज आहे तिथे उड्डाणपूल कुठे दिले गेले नाहीत. आणि जर लोकांनी विधानसभेमध्ये पाठवलं तर पार्किंगचा प्रश्न, त्याच्यानंतर उड्डाणपुलांचा प्रश्न, मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न, या ज्या गोष्टी आहेत, आणि भ्रष्टाचाराचा प्रश्न तर अक्षरशः माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. जिव्हाळ्याचा म्हणजे मी ह्याच्यावर रान पेटून उठवीन. कारण जसं मी मागे सांगितलं की पैसे खाल्ल्याशिवाय कुठलीही पाय हलत नाही. सर्वसामान्याला अक्षरशः त्यांनी नाकीनं बांधलेलं आहे. अशा प्रकारचे त्या कामाला हात घालून अशा प्रकारच्या कामाला पावबंदी टाकेल आग आहे. म्हणजे जेणेकरून तुम्ही जो विकास करण्याचा जो तुमचा उद्देश आहे हा संभाजी ब्रिगेडमार्फत तुम्ही करणार आहात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, शाहू महाराजांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे घेऊन तुम्ही पुढे वारसा चालवलेला आहे. तर या वारशाबरोबरच आत्ता जर समजा आपला काही प्रश्न आहेत नवी मुंबईचे जसे विमानतळाचे वगैरे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता? विमानतळ आता नव्या मुंबईला येतच आहे. त्याच्याबद्दल आपण बोलायचं झालं तर खरं त्याच्या संबंधित असणारे प्रश्न मला वाटते की मी निवडून आल्यानंतर 100% ते डिक्लेअर पण करेन. आता आपल्या इथे स्त्री सुरक्षित आहे का हा विषयावर तुम्ही काय बोलू शकता का? स्त्री सुरक्षित आहे का? मागच्या काही महिन्यापासून आपण बरीच वृत्तपत्रे वाचतोय, तर मला वाटते इथे जर मला हा प्रश्न विचारला गेलेला आहे, तिथे माझे जे सगळे सहकारी आहेत यांना जर हा प्रश्न टाकला तर तुम्हाला उत्तर एकच मिळेल की इथल्या नव्या मुंबईच्या महिला प्रेझेंट आत्ता जे सरकार आहे त्या सरकारच्या काळामध्ये अजिबात सुरक्षित नाही आहे. मणिपूरपासून जर आपण घेतलं तर महाराष्ट्रापर्यंत उघड बलात्कार चाललेले आहेत. बलात्कारे स्त्रियांना नग्न करून त्यांना रस्त्यावर त्यांची धिंड काढली जाते, तरीही त्याचे आजपर्यंत डोळे झाकलेले आहेत. काही त्याच्यावर काही रिॲक्शन नाही, ॲक्शन नाही आहे. किंवा आत्तापर्यंत आमच्याकडे आमच्या नव्या मुंबईत गवळी डोंगरावर जे काय झालं, बलात्कार झाला, पुजाऱ्यांनी बलात्कार केला, त्यांना म्हणावी तशी शिक्षा अजून थोटावलेली नाही. त्याचप्रमाणे उरणच्या बाजूलाही 1-2 स्त्रियावर बलात्कार झालेले आहेत. असे आपल्याला उजेडात आलेले एवढे बलात्कार आहेत. अंधारात असे किती बलात्कार असतील ते आपल्या निदर्शनास आलेले नाहीत. आणि ह्यातून हेच निदर्शनास येते की हे सरकार फेल झालेलं आहे. स्त्रियांचा रक्षण देण्यासाठी, स्त्रियांचं संरक्षण करण्यासाठी मग 1500 रुपये देऊन त्यांच्या स्त्रियांच्या तोंडाला कशाला पानं पुसताय? जर तुमच्या बहिणीला तुम्ही सुरक्षित रक्षण देऊ शकत नाही, संरक्षण देऊ शकत नाही, त्या 1500 रुपयानं काय होणार आहे? म्हणजे संभाजी ब्रिगेड याच्या पुढे स्त्री संरक्षणासाठी पण कार्य करेलच. आणि जर तुम्ही निवडून आलातच तर ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं आम्ही पुन्हा आपल्यासाठी भेटूच नक्कीच. आणि असं पण नाहीये की मी निवडूनच यायला पाहिजे. एक माणूस आहे, जर माझ्या बहिणीवर माझ्या डोळ्यापुढे बलात्कार होतोय, ते संभाजी ब्रिगेड म्हणून काय एक माणूस म्हणून जायला नको का त्यांच्याकडे? खरी गोष्ट बघायचं ते बहिणीवर बलात्कार होतोय माझ्या, आग लावून टाकेन. बरोबर आहे. हे हृदयातून येणारे शब्द आहेत माझे. तुम्ही आगे बढो, मैं पीछे हो, मला हे नको आहे. मीच आगे बढून कापून काढीन मी त्यांना.
खरीच हीच भावना प्रत्येक अगर एका माणसाची असेल तर हे जे होणारे अत्याचार आहे ते नक्कीच या थांबतील. सगळ्या ह्या भावना का होत नाही त्या आमच्या बहिणी आहेत. त्या बहिणी आहेत आमच्या अशा, त्यांच्यामध्ये त्या फडणवीसाला का वाटत नाही तसं 1500 रुपयाचं आम्ही दाखवतो, पण ज्या एखाद्या बहिणीवर बलात्कार, तुझ्या बायकोवर तुझ्या बहिणीवर बलात्कार झाला, तुला असाच गप्प बसशील का? हा माझा त्याला प्रश्न आहे आणि उघड प्रश्न आहे. हा गृहमंत्री आहे, गृहमंत्री गृह खातं करतंय काय नक्की? स्त्रियांना काय असंच मोकळं सोडले का कोणी यावं आणि टिकली मारून जावं? या राज्यात तेच चाललेलं आहे जवळजवळ. बरोबर तुम्ही बोलताय ते नक्कीच आहे, कारण की हा सध्या वातावरण तसंच आहे. फक्त म्हणजे तुमचं म्हणायचा अर्थ की हे जे 1500 रुपये देऊन फक्त एक उपकार केल्यासारखे दाखवलं. कशासाठी? बरोबर ते काय त्यांच्या खिशातले देत नाहीत 1500 रुपये ते बरोबर. आमचेच घ्यायचे आणि आम्हालाच द्यायचे. हा गणिमी कावा कुठून शिकला तू फडणवीस? कुठून बरोबर. शिकला गणिमी कावा? हीच ती त्यांची पेशवाई ना, आणि ती पेशवाई परत आणून आमच्या स्त्रियांना परत त्यांच्यावर अत्याचार करणं, बलात्कार करणं. कारण पेशवाईमध्ये हेच चाललं होतं. मनुवाद जर तुम्ही वाचला कधी, मनुवादामध्ये काय श्लोक लिहिलेले आहेत? स्त्री ही फक्त मनोरंजनाचं साधन आहे, हेच त्यांचं मनुवाद सांगतं. मग आमच्या स्त्रीला आज हे मनोरंजनाचं साधन म्हणूनच वापर करणार आहेत का? स्त्रियाचा हक्क देणार नाहीत का? स्त्रियांना समान हक्क म्हणतात, पण कुठला गेला समान हक्क? कुठे राहिला समान हक्क? बरोबर आहे की नाही? बरोबर. त्याच्या पुढे आणि काय सांगू? तर म्हणजे त्या कळलं पाहिजे आणि शीतावर भाताची परीक्षा झाली पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे माझं काय विचार आहे. त्याच्यासाठी मी निवडून आलं पाहिजे असं काही नाही. माझ्या डोळ्यापुढे एखाद्या स्त्रीवर जर बलात्कार होत असेल, ती म्हणेन का मी मला पहिला निवडून द्या आणि मग तुला सुद्धा मदत करतो मी. नक्कीच म्हणजे संभाजी ब्रिगेडचं जे ब्रिगेड वाक्य आहे, म्हणजे तुम्ही संरक्षण असो म्हणजे पदावर असो किंवा नसो, काम करणं करणारच. आणि स्त्री संरक्षण हे तुम्ही एक तुमचं स्वतःचं माझं ध्येयच आद्य आहे. कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. त्या भावना लोकांच्या मनामध्ये जागृत झाल्या पाहिजे. प्रत्येक बाई ही माझी बहीण आहे अशी मनात तुमच्या जोपर्यंत जागृत भावना होत नाहीये तोपर्यंत तुमच्याकडून हे कार्य होणंही अशक्य आहे. शिवाजी जे होते, शिवाजीकडे ज्यावेळी एखादी मुस्लिम बाई याच्यासाठी आली होती, रक्षण करणं म्हणजे मागण्यासाठी आली होती, शिवाजीला त्या मुस्लिम बाईचा सोळी खण देऊन सत्कार करून पाठवलेलं होतं. ते शिवाजीचे आम्ही वंशज आहोत, त्या शिवाजीचे शंभूराजाचे वंशज आहोत. आमच्याकडून अशा चुका होणं शक्य नाही. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर खरंच आम्ही जर निवडून आलो तर ह्याच्यापेक्षा बोलतो त्याच्यापेक्षा आम्ही स्त्रियांसाठी काय केलं. नक्कीच फार फार धन्यवाद. तुमच्याशी बोलून बरं वाटलं आणि जे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत जी. हे नक्कीच खूप प्रेरणादायी आहेत प्रत्येक एका नागरिकासाठी. धन्यवाद. झुंजार केसरी हा आपल्या सर्वांचा हक्काचा न्यूज चॅनल आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला काही चुकीचे घडत असेल तर त्याचा व्हिडिओ बनवून आम्हाला सेंड करू शकता किंवा आमच्या नंबरवर आम्हाला संपर्क करू शकता. आम्ही तो होणारा अन्याय नक्की आणि नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. आवाज सर्व जनतेचा, भरोसा झुंजार केसरी.